मी तर असा रोबोट बनवणार आहे जो सगळी कामं करेल आणि मगच लग्न करणार. संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी रिया आणि तिच्या आईची लगबग सुरू होती. रियाने यावेळी पारंपरिक कार्यक्रमाला आधुनिक टच द्यायचं ठरवलं होतं. सुंदर सजावट, छोटे छोटे गेम्स, रील्सच्या कल्पना, अगदी सगळं नीट आखलेलं. पण ते सगळं करताना ती सतत मोबाईलकडे बघून हे सिरी म्हणायची. आणि मग काय, सिरीबाई लगेच कामाला हजर. कधी गाणी तर कधी काही माहिती. थोड्याच वेळात रियाचा भाऊ बाहेरून आला आणि सोफ्यावर येऊन बसला. हातातील चावी खाली पडली. त्याने उठून लाईट लावण्याची सुद्धा तसदी घेतली नाही. अलेक्सा, स्विच ऑन द लाईट असं म्हणाला आणि लाईट लागली. नंतर रियाची आई हलव्याचे दागिने आणि काळी साडी हातात घेऊन स्वतःशीच पुटपुटली, पूर्वी कुठे होतो फोटो व्हिडिओ, आता मात्र मी सगळी मस्त मज्जा करून घेणार. तेवढ्यात रिया म्हणाली, मम्मा ते सगळं कशाला घालायचं आहे तुला? आपण ते डेकोरेशनसाठी आणलं आहे ना? आणि ते फोटोज जर तुला हवे असतील तर जेमिनाईला सांगू ना, भारी फोटो बनवून देतो बघतो. टेक्नॉलॉजी असताना टाइमपास कशाला? रियाची आजी हे सगळं शांतपणे बघत होती. इतक्यात आजीने गमतीने विचारलं, काय ग रिया, तुझ्या त्या अलेक्सा जेमिनीला विचार ना, डाळ भातचा कुकर लावता येतो का त्याला? रिया लगेच म्हणाली, लावणार तर नाही, पण कसा लावायचा ते नक्की सांगल. आणि मी तर असा रोबोट बनवणार आहे जो घरातली सगळी कामं करेल, खास करून तुझा हा डाळ भातचा कुकर. मगच मी लग्न करणार. आजी हसतच म्हणाली, हो ग माझी गुणाची बाई, आधी मला हरिपाठ लावून दे. रिया म्हणाली, अगं आजी, जसं मला सांगतेस ना तसंच अलेक्साला सांगायचं. आजी रियाला म्हणाली, मी तुझ्या एवढी असताना माझ्या आजीसोबत बसून रोज हरिपाठ म्हणायचे. तुम्हाला बोलायचं नसेल तर कमीत कमी आमच्या शेजारी बसून ऐका तरी. आणि तेही अवघड वाटत असेल तर लावून देण्याचे तरी कष्ट घ्या ना. या आधुनिक उपकरणाने माणसाला माणसापासूनच दूर केलंय. आजी रागात बोलली, पण अगदी खरं बोलली. तंत्रज्ञान खरंच माणसासाठी आहे की आपणच तंत्रज्ञानासाठी जगायला लागलोय? मला वाटतं ना, माणसाने टेक्नोसॅव्ही असावं, पण त्याचा अतिरेक करू नये. म्हणजे अंध किंवा अशिक्षित व्यक्तींना टाईप करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून व्हॉइस टायपिंग, किंवा लहान आणि वृद्ध व्यक्तींना सहज बटनापर्यंत हात पोचत नाही म्हणून त्यांच्यासाठी अलेक्सा हे योग्य आहे. पण आपल्यासारख्या धडधाकट माणसाने टेक्नॉलॉजीच्या अधीन जाऊन त्यांच्या हातातलं खेळणं व्हायचं की नाही हे आपल्या हातात आहे. आपण तंत्रज्ञानाचं गुलाम व्हायचं की तंत्रज्ञानाला आपल्या प्रगतीचं साधन बनवायचं? विचार करा.